सर्वप्रथम आपणा सर्वांचे राजे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मी अभिवादन करतो। त्याचबरोबर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनाही मी नमन करतो। आपल्या विद्यालयाचे प्राचार्य श्री बोके सर, श्री भंडारे सर, सर्व शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, आज आपण श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत आहोत। या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या राजांना जे अभिवादन केलं आहे ते खूपच चांगल्या पद्धतीने तुम्ही त्यांना एक मी ट्रिब्यूट म्हणेल असं देण्यात आलं आहे। राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा परिचय कोणत्याही महाराष्ट्रीयन माणसाला देण्याची गरज नाही। तुम्हा सर्वांना माहिती आहे, मलाही माहिती आहे। त्यांच्यावर जितकं बोलणं तितकं कमी, पण माझ्या माहितीतले राजे मी 2 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। राजांचे गुण म्हणजे सर्वात महत्त्वाचा गुण त्यांचा निर्णय क्षमता। एक हिंदीमध्ये मी कुठंतरी ऐकलं होतं कि अगर आपके साथ कुछ गलत हो, आपके आजू बाजू जितने भी लोग हैं उनके साथ गलत हो, तो उस गलत चीज़ को बदलने के लिए 2 ही रास्ते होते हैं। पहला रास्ता, या वो गलत चीज़ को आप सहन करते जाओ, बर्दाश्त करते जाओ, या फिर जिम्मेदारी उठा उसे बदलने की। तो शिवाजी महाराज ने जिम्मेदारी उठाई। जब वो 16 साल के थे तो स्वराज्य स्थापन करने की उन्होंने जिम्मेदारी उठाई। अब ये स्वराज्य क्या है? धर्मवीर संभाजी महाराज इन्होंने स्वराज्य की व्याख्या ऐसे की है: सह्याद्री की वादियाँ, गोदावरी की लहरें, जालना की गलियाँ, नासिक की हवा, इसे स्वराज्य कहते हैं। और ये जो स्वराज्य है उसे छत्रपति शिवाजी महाराज इन्होंने हमारे लिए बनाया है। देयर इज़ अ सेइंग इन इंग्लिश, अ लायन स्लीप्स एवरी ब्रेव मैन्स हर्ट। तो शिवाजी महाराज जो थे वो हमारे शेर थे और हम जो है उनके छावा है। इन मराठी वी से लिटल कब, राइट? तो वी आर छावाज एंड वी विल inherit his all the good whatever teachings he has given us. So on this occasion मी तुम्हाला सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो। या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली यासाठी मी सर्व टीचर्स, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक यांचे धन्यवाद मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।